ऊर्जा बचत, प्रदूषण नियंत्रण आणि आरोग्य संवर्धन या उद्देशानं आज कोल्हापुरात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रीन डे आणि अर्थ मिनिट हा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमामध्ये प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनीही सहभाग घेतला। त्यांनी आज सकाळी त्यांच्या सासणे मैदान परिसरातील शासकीय निवासस्थानापासून पायी चालत जात मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील केएमटीचा थांबा गाठला। त्यानंतर केएमटीनं प्रवास करत त्या कार्यालयामध्ये दाखल झाल्या। प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि सार्वजनिक वाहतुकीबद्दलचा अनुभवही शेअर केला। या कृतीतून त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिलाय। ग्रीन डे या अर्थ मिनिट हा साजर करत आहोत आणि आज मी घरून केएमटी बस मार्फतच महानगरपालिकेला पोहोचले। आपण चालत राजीव गांधी पुतळ्यापर्यंत चालत येऊन तिथून केएमटी बसने आले आणि आपल्या महानगरपालिकेच्या इतर कर्मचारी अधिकाऱ्यांना पण आपण काल आदेश काढले होते की सर्वांनी सायकल या इलेक्ट्रिक व्हेकल्स या पब्लिक ट्रान्सपोर्ट मार्फत आज प्रवास करा म्हणून। आणि जास्त लोकांनी त्यांचं पालन केलेले आहे आणि लोकांनी त्यांचं पालन करून इलेक्ट्रिक व्हेकल्स या पब्लिक ट्रान्सपोर्ट या सायकल मार्फतच आज कार्यालयात पोहोचलेले आहे। हा एक दिवस हा एक निमित्त होऊ दे की त्याच्याबद्दल आपण विचार करू, म्हणजे आपण आपला लाईफस्टाईल बदल करू, आपला आयुष्यातला जो आपला दिनचर्यामध्ये बदल आणून आपण किती पर्यावरणपूरक आपला जीवितशैली बदलू शकते ह्याच्याबद्दल आपण विचार करायला पाहिजे। आपल्या मुलांना पण त्यांचा आपण जाणीव करून द्यायला पाहिजे। आणि आज पूर्णपणे आपण पेपरलेस ऑफिसमध्ये ठेवणार आहे आणि 100% ई ऑफिसच्या ऑलरेडी आपला ई ऑफिसचा वापर सुरू आहे, पण 100% ई ऑफिस वापर, लिफ्ट न वापरणे आणि रात्री 8 वाजता आपण पूर्णपणे सगळे इलेक्ट्रिक लाईट्स आणि पूर्ण पॉवर बंद करण्याचा हा निर्णय आणि एकदम मिनिमम प्रमाणात आपण इलेक्ट्रिक अप्लायन्सेस मोबाईल पण इन्क्लूड करून ते सगळे वापरण्याचा पण आपण प्रयत्न करावे। दरम्यान अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ हे सायकलवरून आज महापालिकेत दाखल झाले, तर शिल्पा दरेकर यांनी पायी चालत ग्रीन डेमध्ये सहभाग नोंदवला। महापालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी यांनी सुद्धा आज सार्वजनिक वाहतूक, इलेक्ट्रिक वाहनं, सायकल तसंच पायी चालणं असे विविध पर्यावरणपूरक पर्याय निवडले। या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये पर्यावरणाची जाणीव निर्माण करण्याचा सकारात्मक प्रयत्न शासकीय यंत्रणांकडून करण्यात आला।